येथील सिव्हिल हॉस्पिटल समोर सिव्हिल हॉस्पिटलच्या भोंगळ कारभारामुळे सातत्याने रस्त्यावर पाणी साचून राहतं। यामुळे वाहनधारक आणि विद्यार्थ्यांना त्रास होतो। सिव्हिल प्रशासनाकडून पाणी निचरा करण्याची कसलीही सोय नसल्याने पावसाचं पाणी निचरा न होता रस्त्यावर साचून राहतं। याच्या निषेधार्थ आज दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी साचलेल्या पाण्यात अंघोळ करत आंदोलन केले। यावेळी आंदोलकांनी साचलेल्या पाण्यातच आंदोलन करीत शासकीय यंत्रणेचं लक्ष वेधून घेतलं। बोला। पद्मभूषण वसंतदादा पाटील या रुग्णालयाने सांगलीची ओळख आरोग्य पंढरी म्हणून महाराष्ट्रात केली गेलेली आहे। या आरोग्य पंढरीची ख्याती अशी झालेली आहे की कर्नाटक, महाराष्ट्र तसेच कोकणातून आजही अंथरुणाला खिळलेले पेशंट या सिव्हिलमध्ये येऊन नावाने व उपचाराने बरे होऊन आपल्या घरी चालत गेलेले आहेत। याचीच ख्याती शासनाने घेऊन या सिव्हिल प्रशासनाला 232 कोटी 33 लाख रुपये दिले गेले। यासाठी दिले की ड्रेनेज विभाग असेल, सिव्हिलची नूतन इमारत असेल, तसेच सुशोभीकरण असेल, यासाठी हा पैसा दिला गेला होता। पण या ठिकाणाला डॉक्टर नणंदीकर म्हणून कार्यरत होते डीन म्हणून, त्यांचं अजून रिटायरमेंट 1 वर्ष असताना सुद्धा ह्या 232 कोटी 33 लाख रुपयाचा मोठा भ्रष्टाचार करून राजकीय व गुन्हेगारीची ताकद लावून आपलं वय कमी करून देऊन तिने 1 वर्ष अगोदर रिटायरमेंट घेतलेलं आहे। आणि तसेच ड्रेनेजसाठी पैसा जपला असं शासनाला परत कळवलेलं आहे। आम्ही वेळोवेळी दलित महासंघाच्या माध्यमातून या सिव्हिल हॉस्पिटलवर तक्रारी केल्या गेल्या, पण त्या प्रशासन याकडे लक्ष देत नाही। पुन्हा 5 कोटी ड्रेनेज विभागासाठी या सिव्हिल प्रशासनाला दिले गेलेत, पण इथं सिव्हिल प्रशासन याकडे लक्ष देत नाही। इथं मोठा साचलेला पाण्याचा डूह आहे। या पाण्यातून जाणार येणारे जे नागरिक आहेत, वाहतूकदार आहेत, तरी शाळेची मुले आहेत, कामाला जाणारे लोक आहेत, यांचा अतोनात हाल होत आहे। या पाण्यामधून 1.5 फूट 2-2 फूट पाणी या ठिकाणाला साचतं। सिव्हिल प्रशासन मात्र झोपेचं सोंग घेऊन याकडे डोळेझाकपणा करत आहे। म्हणून आज आम्ही झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा। त्यांच्या या जो निधी खर्च केला ती कामं कागदावर झाली गेली, पण अंमलात काल नाही, याची चौकशी करा म्हणून आम्ही आज या पाण्यात आंघोळ केलेले आहे। पण संबंधित डीन नणंदीकर किंवा संबंधित चालू डीन प्रशासन आहे त्यांनी याकडे लक्ष नाही दिलं तर आज आम्ही या पाण्यात आम्ही स्वतः आंघोळ केलेले आहे। पण ह्या पाण्यात आणून त्यांना आंघोळ घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा मी दलित महासंघातर्फे इशारा देतो।